देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवच केला आहे. विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत, त्यामुळेच संविधान बदलाची भाषा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकशाही नव्हे तर विरोधकांचं अस्तित्व धोक्यात आलं असल्याची टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना विखे पाटील बोलत होते. पक्षाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, महिला जिल्हाध्यक्षा जयाताई गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष अनाप पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्राचे सचिव अजय साळवे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी विखे पाटलांनी आपल्या भाषणात विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील 10 वर्षात झालेल्या योजनारूपी कामांमुळेच देशातील सर्व समाज घटक एकत्रित आल्याचं म्हटलंय. आठवलेंसारख्या नेतृत्वाला देशपातळीवर काम करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय वयोश्री योजना यशस्वीपणे राबवली गेली. नगर जिल्हा या योजनेमध्ये अग्रस्थानी राहिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. याचबरोबर राज्य सरकारनं इंदू मिल येथील जागेवर डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलाय. लंडन येथील त्यांच्या निवासस्थानालाही स्मारकाचा दर्जा दिलाय. महाविकास आघाडीला हे कधी सुचलं नाही, केवळ सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी गावोगावी तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केलं. संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केलं. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.